महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय हा होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। आज होणार महिलांना पैसे वाटप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 11 एप्रिल 2025 आणि आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले गेलेले आहेत व आज महिलांना 10वा अधिक 11वा हप्ता एकत्रितरित्या जमा होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणीसाठी गुढीपाडव्याचे गिफ्ट सुद्धा जाहीर झालेले आहे आणि हे गुढीपाडव्याचे गिफ्ट देखील बहिणींच्या खात्यावर आज जमा होणार आहे। सर्वात मोठी खुशखबर म्हणजे एकूण 15 जिल्हे व 5 बँकाची यादी जाहीर झालेली आहे। या 15 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकामध्ये आज पैसे जे आहेत ते डीबीटीच्या माध्यमाद्वारे डायरेक्ट जमा होणार आहेत। त्याविषयी आपण माहिती पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर जर चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर आताचे सर्वात मोठे अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी। 10वा हप्ता 2100 रुपये अधिक 11वा हप्ता 2100 रुपये असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या त्या महिलांच्या खात्यावर आज जमा होणार आहेत। परंतु ते पैसे कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत, कोणत्या पात्र महिला असणार आहेत, कोणत्या अपात्र महिला ठरणार आहेत आणि याचा लाभ सर्वात अगोदर कोणत्या महिलांना व कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता महिलांसाठी राहिलेले गिफ्ट म्हणजे गुढीपाडव्याचं गिफ्ट मित्रांनो। प्रत्येक सणानिमित्त ज्याप्रमाणे बहिणींना गिफ्ट वाटप केलं जातं त्याचप्रमाणे गुढीपाडव्याचं गिफ्ट जे आहे ते वाटप होणार आहे। 1-2 नाही तर एकूण 7 मोठे गिफ्ट व जबरदस्त गिफ्ट आहेत जे आता वाटप होणार आहेत। लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत व आजची तारीख म्हणजेच किती मित्रांनो 10 एप्रिल रोजी लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी व आनंदाची तारीख ठरणार आहे। कारण की याच दिवशीपासून म्हणजेच आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रचंड मोठा लाभ लाडकी बहिणीच्या योजनेचा एकत्र जमा होणार। लाभ म्हणजेच 10वा अधिक 11वा हप्ता। तुम्ही पाहिले असेल मित्रांनो, मागील हप्ता 3000 रुपये, 2 महिन्याचा एकत्रित हप्ता जानेवारी व फेब्रुवारी या महिन्याचे हप्ते एकत्रित या महिलांच्या खात्यात जमा झाले होते आणि कारणास्तव आता पुन्हा एकदा जबरदस्त मोठं असं गिफ्ट हे महिलांना दिले जाणार आहे। तर मित्रांनो, असे 7 गिफ्ट जबरदस्त गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी मिळून जाणार आहेत। तर सर्वात मोठा अपडेट म्हणजे मित्रांनो 10वा आणि 11वा हप्ता तुम्हाला वेगवेगळी वाट पाहण्याची गरज नाही। एकत्रित त्यामध्ये सोबतचा 2100 रुपये अधिक 2100 रुपये असा जो आहे ते आता जमा होणार आहेत। तर आता तुम्ही म्हणता सर अगोदर 1500 होते आता 2100 झाले का? तर हो मित्रांनो, आता नवीन GR आल्यापासून लाडक्या बहिणी आता 1500 नाही तर प्रति महिला 2100 रुपये आहे ते वाटप केले जाणार आहेत। ही सर्वात अत्यंत आनंदाची बातमी आहे। याच गोष्टीवर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो। आता 2100 अधिक 2100 कोणाला मिळणार आहेत तर ते पहा। लाडकी बहीण योजना तर चालू केलेली आहे, परंतु या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र असतील, ज्या महिला सर्व अटी व शर्ती पूर्ण करीत असतील अशालाच मिळणार आहे। व सोबतच या ठिकाणी 52 लाख महिला योजनेतून बाहेर देखील काढलेल्या आहेत। त्या महिला कुठे काढलेल्या आहेत व तसेच कशामुळे काढले गेलेले आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। चला वळूया व्हिडिओच्या पार्ट 2 कडे। आता 10वा हप्ता जर आज वाटप होणारच आहे, परंतु फक्त याच पात्र महिलांना हा हप्ता वाटप होणार आहे। चला तर मित्रांनो, अशा निवडक महिला असणार आहेत की त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत। काही महिला ज्या आहेत त्या वगळण्यात देखील आलेल्या आहेत व लाडकी बहीण योजनेमधून कायमच्या बाहेर सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यांची देखील आपण नावे पाहणारच आहोत। तर महत्त्वपूर्ण म्हणजेच लाडक्या बहिणीची सर्वात आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो। रेशन कार्डवर आता सुद्धा आनंदाचा शिधा मिळणार आहे। सोबतच बहिणीसाठी 2 गिफ्ट तर रेशन कार्डवरच आहेत। पहिलं गिफ्ट म्हणजे पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी महिलांना मिळणार आहे। ती म्हणजे रेशन कार्डवर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तरच
गुढीपाडव्याचं तुमचं राहिलेलं पहिलं गिफ्ट मित्रांनो असणार आहे। याच्यानंतर मित्रांनो अजून 6 गिफ्ट जे आहेत ते म्हणजेच एकूण 7 गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, ते तर आपण पाहणारच आहोत। तर चला, ही साडी कशा पद्धतीने मिळणार आहे तर तुम्हाला रेशन कार्डमध्ये रेशन कार्ड घ्यायला गेल्याच्या नंतर आनंदाचा शिधा जो आहे तो तुम्हाला मिळत असतो प्रत्येक सणानिमित्त, आणि गुढीपाडव्याला देखील सुद्धा हा आनंद तुम्हाला लवकरच मिळणार आहे। आणि तो मिळाल्याच्या नंतर तुम्ही त्यासोबतच तुम्हाला ही पैठणी साडी सुद्धा इथे मिळून जाणार आहे। आता याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजेच मित्रांनो 1 एप्रिलपासून हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार होती, परंतु काही कारणास्तव 1 एप्रिलपासून सुरुवात न करता आज ही सुरुवात होणार आहे व नवीन महिन्याची सुरुवात 10वा + 11वा हप्ता असा एकत्रित वाटप करणार आहे। ही गोष्ट सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। तर आता 10वा + 11वा हप्ता वाटप सुरू झालेला आहेच। मग सर्वात अगोदर 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। या 10 जिल्ह्यामध्ये आज फिक्स पैसे जे आहेत ते येऊन जाणार आहेत। कुठल्याही प्रकारची अडचण किंवा दिरंगाई किंवा उशीर अजिबात होणार नाही। डायरेक्ट या 10 जिल्ह्याची नावे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। या 10 जिल्ह्यामध्ये आजच्या आज पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहे। तर ते 10 जिल्ह्यांची नावे तर आपण जाणून घेणारच आहोत। सोबतच उद्या कोणते 10 जिल्हे, परवा दिवशी 10 कोणते जिल्हे, तर एकूण लाडकी योजनेसाठी जे पैसे आहेत ते एकूण 3 टप्प्यामध्येच 3 दिवस सलग पैसे जे आहेत ते या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत। तर मित्रांनो ही एकदम मोठी गोष्ट आहे। यामधील मग सर्वात अगोदर म्हणजेच आज 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, आणि या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा झालेले असणार आहे। आणि सोबतच 10 जिल्ह्यामध्ये नाव नसेल तर दुसरी यादी आहे मित्रांनो, ती देखील आपण लगेच पाहणार आहोत। त्या दुसऱ्या यादीमध्ये देखील 10 जिल्ह्यांची नावे आपण या ठिकाणी सांगणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। त्या जिल्ह्याची यादी आहे ती पाहूया। ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे पडणार आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे पाहूया। तर सर्वात प्रथम मित्रांनो यावेळी सुरुवात होणार आहे ती म्हणजे पुणे या ठिकाणावरून, कारण की पुणे या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता। परंतु वचनपूर्ती सोहळ्यामध्ये पार पडल्याच्या नंतर महिलांना विचारण्यात आलं होते पैसे मिळाले का, तर भरपूर महिलांचे हात जे होते ते खालीच होते। फक्त 30-40% महिलांनीच हात वर केले होते, आम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून। त्यामुळे आता सुरुवात देखील ती सर्वात अगोदर पुणे या जिल्ह्यापासून, त्यानंतर हळूहळू बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप या ठिकाणी चालू होणार आहे। त्यामध्ये सातारा, सोलापूर आणि सांगली, त्यानंतर मुंबई शहर, त्यासोबत रायगड, ठाणे, नाशिक आणि नंदुरबार साईडला पैसे वाटप होणार आहेत। हे झाल्याच्या नंतर दुसरे कोणते जिल्हे आहेत ते बघूया। तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अहिल्यानगर, त्यासोबत हिंगोली, नाशिक, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी सुद्धा उद्या पैसे वाटप जमा होणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आता सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती हे पैसे उद्यापासून जमा होणार आहेत। तर मित्रांनो हे पैसे कधी जमा केले जातील यासाठी एक सविस्तर व्हिडिओ बनवण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।